नमस्कार. आज मी तुम्हाला टोमॅटोची पकोडे कशी करायची ते दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हातोडा बेसन, मीठ, ओवा जिरे, एक मिरची, सोडा, तळण्यासाठी तेल, कांदा, टोमॅटो आणि भिजवण्यासाठी पाणी. तर तुम्हाला ह्यावर पकोड्यावर नंतर शेवटी दही किंवा मेयोनीज, चिंचेची चटणी वगैरे पण टाकू शकतात. मी पण त्यावर फक्त लसूण, अद्रक, मिरची आणि कांदा टाकणार आहे. तर सर्वप्रथम आपण पिठामध्ये मीठ टाकून घेऊयात. ह्या पिठामध्ये मीठ टाकून घेऊयात चवीपुरतं. थोडासा सोडा टाकून घेऊयात आणि ओवा आणि जिरे टाकून घेऊयात. मी यामध्ये मीठ, सोडा, ओवा आणि जिरे टाकून घेतलेलं आहे. आता हे पीठ घट्ट मिळून छान घेऊयात. आणि नंतर टोमॅटो हे असेच ठेवायचे आहेत. कांदा कट करून घेऊयात, मिरची जी आहे ती बारीक एकदम कट करून घेऊयात आणि अद्रक आहे ते खिसून घेऊयात. आता हे पीठ हे आधी भिजून घेऊयात. कांदा, मिरची, अद्रक जे आहे ते चॉप करून बारीक घेतलेलं आहे. त्यावर आपल्याला चाट मसाला पण टाकायचा आहे. तर मी चाट मसाला घेतलेला आहे. टोमॅटो जे आहेत ते असेच पूर्ण घ्यायचे आहे आणि पीठ हे अशा प्रकारे मळलेलं आहे. तर बॅटर अशा प्रकारे करायचं आहे. आता हे दोन्ही टोमॅटो आहेत, तुम्ही क्वांटिटी जास्त करू शकतात. हे टोमॅटो आहेत ते पिठामध्ये चांगले बुडून आपण तेलामध्ये त्याचे टोमॅटोचे पकोडे करून घ्यायचे आहेत. तर आपले पकोडे हे तळण्यात आलेले आहेत. टोमॅटोचे पकोडे आता छान तळल्या गेलेले आहेत. आपण ते आता काढून घेऊयात. प्रकारे झालेले आहेत टोमॅटोचे भजे, म्हणजे टोमॅटोचे वडे. तर आता हे जे वडे आहेत ते आपण कट करून घ्यायचे आहेत. घेऊयात. मीठ, थोडंसं चिमटभर तिखट टाकून घेऊयात. तिखट, कांदा, मिरची आणि अद्रकची जी आहे कट केलेलं ते टाकून घेऊयात. तुम्ही त्यावर बटाट्याचे रगडा वगैरे पण टाकू शकतात. आणि आता आपण त्यावर टाकत आहोत शेव. तर अशा प्रकारे झालेले आहे टोमॅटोचे पकोडे किंवा टोमॅटोचे वडे. आणि चाट मसाला, तिखट, मीठ टाकलेलं आहे. आणि बटाट्याचा रगडा जर टाकायचा असेल तर तुम्ही बटाट्याचा रगडा किंवा दही पण टाकू शकतात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.